महानगरपालिका झेडपी निवडणुकांसाठी काँग्रेसचा आता अखेर ठरलेला आहे असंच दिसतंय। मनसे सोबत न जाण्यावर काँग्रेस नेते ठाम आहेत। बुधवारी टिळक भवनामध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय काँग्रेसच्या नेत्यांनी घेतल्याची माहिती मिळतेय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीमध्ये असलेल्या पक्षांसोबतच आघाडीची तयारी काँग्रेसने दर्शवलेली आहे। त्यामुळे मनसे सोबत न जाण्याचा निर्णय काँग्रेसने एकमताने घेतल्याची माहिती आता मिळतेय आणि याबाबतचा निर्णय लवकरच हायकमांडपर्यंत देखील पोहोचवला जाणार असल्याचंही समजतंय। पाहुयात लोकशाही मराठीचा या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। मनसे सोबत न जाण्यावर काँग्रेस नेते ठाम। मुंबईतल्या बैठकीत निर्णय काँग्रेसचं ठरलं। इंडिया आघाडीतल्या पक्षांसोबतच युतीची तयारी। लवकरच दिल्ली हायकमांडला निर्णय कळवणार। राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून प्रत्येक पक्ष या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करताना दिसतोय। काही पक्ष युती करण्याची तयारी करतायत तर काही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केलेली आहे। यातच राज्यातल्या राजकारणातनं एक मोठी बातमी समोर आलेली आहे। या बातमीनुसार काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसे सोबत जाणार नाही। महाराष्ट्र काँग्रेस याबाबत लवकरच दिल्ली हायकमांडला माहिती देणार असल्याचं समजतंय। टिळक भवन इथं काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत मनसे सोबत न जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। मनसेकडून अथवा अशा प्रकारच्या आघाडीची कोणतीही चर्चा ही सुरू झालेली नाही। त्यामुळे जरतरच्या अनुषंगाने कुठेही प्रश्न नाही। राहिला काँग्रेस पक्षाच्या भूमिकेचा विषय, तर इंडिया अलायन्सचे जे पार्टनर आहेत त्यासोबत ही आघाडीची जी समजा चर्चा आहे ती पुढे जाऊ शकते। त्यामुळे अजून कोणताही मनसेचा असेल किंवा इतर काय असेल यांचा प्रस्ताव अद्यापपर्यंत आलेला नाही। खरं तर कथित वोट चोरी आणि निवडणूक आयोगाच्या पारदर्शक कारभाराच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबत सत्ताधारी आणि निवडणूक आयोगांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। पण उत्तर भारतीय आणि अल्पसंख्याकांच्या विरोधात उघड भूमिका मांडणाऱ्या मनसेसारख्या पक्षासोबतची जवळीक ही बिहार निवडणुकीच्या तोंडावर परवडणारी नसल्याचं काँग्रेस नेत्यांचं मत आहे। याच कारणामुळे मविया आणि मनसेच्या निवडणूक आयोगाच्या मोर्चात काँग्रेसचा नावापुरता सहभाग दिसला। मात्र मनसे नेत्यांनी युतीबाबतच्या प्रश्नांवर सावध प्रतिक्रिया दिलेली आहे। मनसे नेत्यांचं म्हणणं आहे की युतीबाबत कुठलाही प्रस्ताव आम्ही दिलेला नाही, त्यामुळे युती करायला नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। तसंच युती कोणासोबत आणि कधी करायची याचा निर्णय राज ठाकरेच घेतील। आम्ही खरं म्हणजे तर एक पक्षाचा अधिकृत प्रवक्ता म्हणून मी सांगू इच्छितो, आम्ही कुठलंही निमंत्रण काँग्रेस आणि महाविकास आघाडीला दिलेलं नाही। सोबतच काँग्रेसकडून आम्हाला कुठलंही निमंत्रण आलेलं नाही। त्यामुळे महाविकास आघाडीत जाण्याचा किंवा त्यांच्याकडून प्रस्ताव येण्याचा प्रश्नच नाही। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये स्थानिक नेतृत्वाला निर्णय घेण्याची मुभा असून पॉलिटिकल अफेअर्स कमिटीच्या बैठकीतही स्वबळाची चाचपणी करण्यावरच भर होता, असं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांनी स्पष्ट केलंय। या निवडणुका स्थानिक मुद्द्यांवरती असल्यामुळे स्थानिक जे आमचे नेते आहेत किंवा जिल्हा काँग्रेस कमिट्यांना अशा तऱ्हेचे निर्देश देण्यात आलेले आहेत की आघाडी करायची किंवा एकटं जायचं या संदर्भातला निर्णय तुम्ही घ्यावा। परंतु जर आघाडी करायची असेल तर इंडिया आघाडी जे इंडिया गठबंधन आहे त्याच्या सदस्य पक्षांशीच केवळ चर्चा करावी, अशा तऱ्हेचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात आले। काँग्रेसला मनसे सोबत युती का नको? मनसे आणि काँग्रेसची विचारधारा पूर्णपणे वेगळी। मनसे मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सतत आग्रही, काँग्रेसची मात्र सेक्युलर विचारधारा। मवियात मनसेला घेतल्यास वैचारिक मतभेद होण्याची शक्यता। काँग्रेसचा उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदार दुरावण्याची भीती। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे सोबत गेल्यास जागा वाटपात अडचणी होणार असल्याची भीती। जागा वाटपात कमी जागा मिळण्याची काँग्रेसला भीती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मवियामधल्या ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मनसे सोबत आघाडी करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी याबाबतचे सकारात्मक संकेत दिल्यानं
दोन्ही पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रितपणे लढवणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस मात्र एकला चलो रेच्याच भूमिकेत दिसतंय. मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.